नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा तुमचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत। आज आपण लाईव्ह स्ट्रीमच्या ऐवजी एक प्रीमियर व्हिडिओ आपण त्याला म्हणूया। त्याचं एक कारण असं आहे की लाईव्ह स्ट्रीमला मला तुमचे चॅट्स बघता येत नव्हते, तुम्हाला जे डाऊट्स येत आहेत, तुम्हाला ज्या शंका आहेत त्या बघता येत नव्हत्या। दुसरा भाग असा की कोणते विद्यार्थी हजर आहेत कोणते नाहीत हे मला ते चॅट्स नंतर बघितल्यानंतर कळत होतं, परंतु ते बघण्यासाठी मला तेवढा पूर्ण व्हिडिओ पुन्हा बघावा लागायचा। या अडचणी दूर करण्यासाठी मी थोडासा पर्याय म्हणून असं केलं की त्याच वेळेस आपल्या ठरलेल्या वेळेसच हा व्हिडिओ तुमचा प्रकाशित होईल आणि त्यावेळेस तुम्ही हजर राहणं मात्र कंपल्सरी आहे। तुम्हाला चॅटबॉक्समध्ये फक्त तुमचा रोल नंबर, त्यानंतर नाव आणि तुकडी एवढं फक्त त्या ठिकाणी टाकायचं आहे। दुसरा भाग असा की तुम्हाला जे येणारे डाऊट्स आहेत, शंका आहेत, ते मी आता चॅटबॉक्समध्ये बघून ते ताबडतोब तुम्हाला रिप्लाय देणार आहे। दुसरा भाग असा की काही विद्यार्थी येतात, जॉईंट होतात आणि लगेच निघून जातात। हे अत्यंत चुकीचं आहे। म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं गांभीर्य नाही आणि जाणीव नाही असं या ठिकाणी दिसतं। कारण एक तास जवळजवळ 45 मिनटं ते 50 मिनटाचं आपला या ठिकाणी सेशन चालतं। या 45 ते 50 मिनटांमध्ये म्हणजे इतके कमी विद्यार्थी जॉईंट असतात लाईव्हला, तर मला ते अडचणीचं असं होतं की बाकीचे विद्यार्थी करतात काय, हा एक प्रश्न आहे। त्यामुळे मी आता ठरवलेलं आहे की आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचं रोल नंबरप्रमाणे तुमची प्रेझेंटी आता मी स्वतः त्या ठिकाणी चॅटबॉक्सवर थांबून घेणार आहे। त्यामुळे हे तुम्ही असं समजू नका की हे फार लाईटली घेतलं जाणार आहे। याच्या बाबतीत पुढे काय उपाययोजना करायच्या ते मी करणारच आहे, परंतु जे शिक्षक तुम्हाला अभ्यास देत आहेत तो केला पाहिजे, तो पाठवला पाहिजे, त्यांना तो दाखवला पाहिजे। या सगळ्या बाबी तुम्ही स्वतःहून आता करायला पाहिजे। तुमच्यावर मॉनिटरिंग कोणाचं नाही आहे, याचा अर्थ असं नाही की आपण काहीही करू नये, तर तुम्हालाच करायचं आहे। इयत्ता 10वीची परीक्षा तुम्हालाच द्यायची आहे, हे एक वाक्य तुम्ही लक्षात घ्या, ठीक आहे। तर आता आपले या पद्धतीने हा एक प्रयोग आपण करून बघणार आहे। विद्यार्थी संख्या वाढली पाहिजे याच्यासाठी मी आता फोन लावायला सुरुवात करणार आहे। आजपासून चॅटबॉक्समध्ये मी थांबून त्या ठिकाणी जे विद्यार्थी येत आहेत त्यांची प्रेझेंटी घेऊन उरलेल्या विद्यार्थ्यांना मी 100% फोन लावणार आहे। फक्त यायचं, प्रेझेंटी द्यायची आणि निघून जायचं असं जर केलं ते सुद्धा माझ्या लक्षात येणार आहे, लक्षात घ्या। कारण व्ह्यूअर्स कमी होतात, लगेच माझ्या ते लक्षात येतं। कारण या ज्या बाबी आहेत या तुम्हाला फार काळजीपूर्वक कराव्या लागतील, कारण हे सगळं तुमच्यावर सोपवलेलं आहे। आम्ही पण तुमच्यावर सोपवलेलं आहे, गव्हर्नमेंटने आमच्यावर सोपवलेलं आहे। हा सगळा भाग एकमेकांवर अवलंबून आहे आणि जो प्रत्येकजण जर प्रामाणिकपणे काम करेल तर मला असं वाटतं ही अडचणसुद्धा आपली लवकर दूर होईल, ठीक आहे। आपण आता आपल्या मुद्द्याकडे जाऊया। आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे, एक्झाम्पल नंबर 5। आपण आतापर्यंत प्रॅक्टिस सेट 3.2 मधले 4 उदाहरणं सोडवलेले आहेत। 5व्या उदाहरणाकडे आपल्याला विचार करायचा आहे। द 5th एक्झाम्पल इज गिवन, देर आर 2 सर्कल्स हॅव्हिंग द सेंटर A and B. They touch each other externally in point E, yes, and the line L is a common tangent to the both circles. This common tangent intersect the two circles at point C and D. Then we find here the length of CD if we are given the radii of the circles are 4 cm and 6 cm. हे उदाहरण आपल्याला सोडवताना मी काय केलं, सुरुवातीला की A आणि C जोडला, येस, दिस इज द रेडियस ऑफ द सर्कल अँड दिस इज 4 cm. B अँड D जर जोडला तर ही पण रेडियस असेल, दिस इज 6 cm, ही रेडियस 6 cm आहे। आता आपल्याला काढायचं आहे CD। या CDची जे लेंथ मला, सेगमेंट CD याची लेंथ मला काढायची आहे। ही काढण्यासाठी मी काय केलं की A and B आर द 2 सेंटर्स ऑफ द सर्कल्स विच सेंटर्स इंटरसेक्ट ईच अदर एक्सटर्नली और टच ईच अदर एक्सटर्नली। त्यामुळे आपल्याला थेरम काय माहिती आहे
द थेरम इज दॅट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ टू सर्कल्स व्हेन दे intersect or touch each other externally or internally, this point of contact is lie on the line joining the two centers. This is the one of the important theorem. म्हणून आपल्याला असं लक्षात येईल की A dash E dash B. What is the meaning of this? E is in between A and B. आता E is in between A and B असं जर असेल तर ऑल दीज 3 पॉईंट्स आर कोलिनियर, म्हणजे अशा पद्धतीने हे कोलिनियर पॉईंट्स आहेत तिघं A, E अँड B. येस, दीज आर द कोलिनियर पॉईंट्स. आता मी असा विचार करेल की मला सी डीची लेंथ काढायची आहे. हे जो क्वाड्रिलॅटरल तयार झालेला आहे हा रेक्टँगल नाही. दिस क्वाड्रिलॅटरल इज नॉट अ रेक्टँगल. मग याच्यासाठी मला काय योजना करावी लागेल, काय करावं लागेल, तर एक कन्स्ट्रक्शन करावे लागेल. कोणतं कन्स्ट्रक्शन मी करणार, कशा पद्धतीने करणार? ए बी इज इक्वल टू सी डी असं लिहून चालणार नाही मला, कारण ते तसं योग्य होणार नाही. दिस इज नॉट अ रेक्टँगल, कारण अपोजिट साईड्स कॉन्ग्रेंट नाही आहेत. मग याच्यासाठी मी काय करेल तर ड्रॉ अ परपेंडिक्युलर फ्रॉम ए टू बी डी. काय करायचं आहे बघा, बी डीला एक परपेंडिक्युलर काढायचं आहे. कुठून? फ्रॉम, येस, दिस इज द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम ए टू बी डी. आता हा परपेंडिक्युलर मी काढला आहे. ओके, ये लक्षात घ्या, हा परपेंडिक्युलर आहे म्हणजे हा अँगल 90 डिग्री आहे, इकडचा अँगल 90 डिग्री. दिस, आता इथे नाव देऊया आपण. व्हॉट इज अ नेम? आता इथे नाव आपण पी देऊया. समजा पी इज अ पॉईंट. मीन्स ए पी इज ड्रॉन परपेंडिक्युलर टू बी डी. बी डीला हे ए पी मी काय काढला, परपेंडिक्युलर काढलेला आहे. ओके, आता हा परपेंडिक्युलर काढल्यामुळे काय घडलं बघा, हा 90 डिग्री आला. दिस अँगल इज 90 डिग्री. व्हाय? बिकॉज वी ड्रॉन द रेडियस ड्रॉन थ्रू द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. येस, टँजंट रेडियस रिलेशनने 90 डिग्री, हा टँजंट रेडियस रिलेशनने 90 डिग्री, आणि हा आपण परपेंडिक्युलर काढलेला आहे म्हणून हा 90 डिग्री. अँड दॅट्स वाय ए सी डी पी, दिस quadrilateral is a rectangle. Why? Because if 3 angles of the quadrilateral is 90 degree, then this is a rectangle. Fourth angle must be 90 degree. चौथा अँगल 90 डिग्री असेलच, म्हणजे हा 90 डिग्री आहेच ऑलरेडी. कारण काय, 3 अँगल्स 90 डिग्री आहेत, चौथा 90 डिग्री असलाच पाहिजे. म्हणजेच ए सी डी पी, दिस क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल. मग आपल्याला माहिती आहे की रेक्टँगलच्या अपोजिट साईड्स कॉन्ग्रेंट असतात. म्हणजे ए सी जर 4 असेल तर पी डी किती असेल, 4 असेल. ही एवढी 6 सेंटीमीटर आहे. ओके, एवढी ही 6 सेंटीमीटर. पण डी पी पण किती असेल, 4 सेंटीमीटर असेल. करेक्ट. आता ही जर 4 सेंटीमीटर आहे, लक्षात घ्या, ही 4 सेंटीमीटर आहे, तर कॅन यू फाइंड बी पी? बी पी किती येईल? 6 - 4 मीन्स व्हॅल्यू ऑफ बी पी इज 2. बी पीची व्हॅल्यू येईल 2. बरोबर. आता तुम्हाला काय काय माहिती आहे, तर तुम्ही जर ए ई जोडलेला आहे तर ए ई इज इक्वल टू ए सी. व्हाय? बिकॉज दीज आर द रेडाय ऑफ द सेम सर्कल अँड दॅट्स वाय ए ई इज इक्वल टू 4. व्हॉट इज ई बी? ई बी इज इक्वल टू बी डी अँड दॅट्स वाय ई बी इज ऑल्सो 6 अँड दॅट्स वाय ए बी इज इक्वल टू 10. इथे मिळेल तुम्हाला ए बी इज इक्वल टू 10. येस. नाउ ट्रायंगल ए पी बी is a right angled triangle. APB is right angled triangle. Can you find the value of AP? बघा, हा 90 डिग्री आहे म्हणजे हा हायपोथेनस आला AB. म्हणजे मला लिहिता येईल AB स्क्वेअर इज इक्वल टू BP स्क्वेअर प्लस AP स्क्वेअर. फ्रॉम दिस वी कॅन इझिली फाइंड आउट AP. येस. अँड आफ्टर दॅट AP इज इक्वल टू CD. व्हाय? बिकॉज दीज आर द अपोजिट साइड्स ऑफ द रेक्टँगल. म्हणजे हे उदाहरण हे अतिशय सोपं आहे. फक्त त्याच्यात एक छोटंसं कन्स्ट्रक्शन मला करावं लागेल आणि ते कन्स्ट्रक्शन केलं आणि रेक्टँगलच्या काही प्रॉपर्टीज आणि पायथागोरस मी वापरला की हे उदाहरण मला सहज सोडवता येतं. येस. मग आता आपण याचं प्रूफ लिहूया. राईट द प्रूफ. आता हे सगळं मला लिहिणं म्हणजेच
एक्सप्रेस करणं आहे, ते उदाहरण सोडवणं आहे. परीक्षेमध्ये असा भाग असतो की तो आपल्याला एक्सप्रेसच करावा लागतो. तो असा तोंडी किंवा अशा पद्धतीने येईल असं सांगून चालत नाही. त्यामुळे आपल्याला ते एक्सप्रेस करावं लागेल. हे एक्सप्रेस करताना मी काय करणार, सुरुवातीला मला जी पुस्तकामध्ये डायग्रॅम दिलेली आहे ती ही रेडियससुद्धा काढलेली नाही आहे, बरोबर. मग मी सुरुवातीला असं म्हणेल की ड्रॉ AC and BD. Yes, and hence AC is perpendicular to L and BD is perpendicular to L. Reason काय, tangent radius. This is the tangent radius, म्हणून त्या perpendicular आहेत, म्हणून हा अँगल 90 डिग्री आहे. ओके, नाव we know that E is always lie on the line joining the centers. हे का लिहिलं मी, कारण E is a point of contact and this E is lie on the line joining the centers of the two circles. Yes, and that's why AEB. Yes, then AC is equal to AE is equal to 4 and BD is equal to BE is equal to 6. Yes, and that's why AB is equal to, बघा आता पुढे काय म्हणतो मी, AB is equal to, टोटल AB मला काढता येईल 4 + 6 म्हणजेच AE + BE and is equal to 4 + 6 is equal to 10. इथपर्यंत आलो आपण आता, बरोबर. म्हणजे ही 10 मी काढून घेतली आहे. ओके, नाव ड्रॉ AP परपेंडिक्युलर टू BD. ड्रॉ AP perpendicular to BD and hence quadrilateral मला डायरेक्ट लिहिता येईल quadrilateral किंवा 3 अँगल्स त्याचे दाखवा BD. देन अँगल DPA is equal to 90 degree. Also angle ACD is equal to angle PDC is also 90 degree. कारण काय, टँजेंट रेडियसचं जे रिलेशन लिहिलेलं आहे त्यावरून आपल्याला माहिती आहे की टँजेंट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द रेडियस. रेडियस ड्रॉन थ्रू द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ अ टँजेंट इज ऑलवेज रेडियस इज परपेंडिक्युलर टू दॅट टँजेंट. आणि मग असं असल्यानंतर हेन्स क्वाड्रिलॅटरल, बघा 3 अँगल्स या क्वाड्रिलॅटरलचे काय झालेत, 90 डिग्री झालेत. येस, किंवा इथे म्हणूया नाव इन क्वाड्रिलॅटरल ACDP वी गेट दिस, हे अँगल्स 90 डिग्री आहेत अँड हेन्स क्वाड्रिलॅटरल ACDP इज अ रेक्टँगल. येस, हा मला रेक्टँगल मिळाला. मग आता रेक्टँगल मिळाल्यानंतर AC इज इक्वल टू DP असं मला लिहिता येईल. AC इज इक्वल टू DP इज इक्वल टू 4 सेंटीमीटर अँड दॅट्स वाय व्हॉट इज BP? BP इज इक्वल टू BD मायनस DP अँड दॅट्स वाय इज इक्वल टू BD मीन्स 6 minus 4 is equal to 2 centimeter. Yes, BP is now 2 centimeter. आता BP 2 सेंटीमीटर झाला, AB 10 सेंटीमीटर झाला. येस, या दोघांची बेरीज किती येईल, 10 सेंटीमीटर काढलेलीच आहे आपण. आता पुढे इन ट्रायंगल APB is a right angled triangle. Yes, and hence बाय पायथागोरस मला वापरता येईल. कसा लिहिणार आपण, AB स्क्वेअर, AB इज द हायपोटेनस, AB स्क्वेअर इज इक्वल टू AP स्क्वेअर प्लस BP स्क्वेअर. येस, AB स्क्वेअर मीन्स 10 स्क्वेअर, AP स्क्वेअर मीन्स
वी हॅव टू फाइंड ए पी स्क्वेअर प्लस बी पी स्क्वेअर मीन्स 2 स्क्वेअर. बघा बी पी 2 आहे अँड दॅट्स वाय 100 इज इक्वल टू ए पी स्क्वेअर प्लस 4. या ठिकाणी तुम्हाला ए पी स्क्वेअरची व्हॅल्यू मिळेल. ए पी स्क्वेअर इज इक्वल टू 100 मायनस 4. आता 100 मायनस 4 किती? ए पी स्क्वेअर इज इक्वल टू 96 अँड हेन्स ए पी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 96. बरोबर. मग आता स्क्वेअर रूट ऑफ 96 कसं काढणार? तर 1696 16 गुणिले 6 म्हणजे ए पी इज इक्वल टू 16 इंटू 6 अँड दॅट्स वाय 4 रूट 6. अशा पद्धतीने मला काढता येईल. दिस इज द व्हॅल्यू ऑफ ए पी. ही ए पीची व्हॅल्यू येईल. आता पुढे काय करणार? नाऊ ए पी इज इक्वल टू सी डी. ए पी इज इक्वल टू सी डी. व्हाय? बिकॉज दीज आर द अपोजिट साइड्स ऑफ द रेक्टँगल अँड दॅट्स वाय व्हॅल्यू ऑफ सी डी इज 4 रूट 6. सी डीची व्हॅल्यू किती येईल? 4 रूट 6. बघा ही 10 आहे, ही 2 आहे, ही 4 रूट 6 आली तर ही सुद्धा 4 रूट 6 असेल. ओके. हे अशा पद्धतीने उदाहरणं आपल्याला सोडवावे लागतात. या ठिकाणी आपण एक छोटंसं कन्स्ट्रक्शन केलं आणि त्या कन्स्ट्रक्शनवरून सगळं आपल्याला अशा पद्धतीने मिळत गेलं. या ठिकाणी बऱ्याच वेळा असं होतं की उदाहरण दिल्यानंतर काय करायचं, कुठलं कन्स्ट्रक्शन करायचं. बरेचसे विद्यार्थी त्याच्यामध्ये राईट अँगल ट्रायंगल शोधत असतात. कुठेतरी ती व्हॅल्यू कशी काढायची याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स वापरत असतात. पण प्रॉपर ट्रिक आपल्याला ती सापडली पाहिजे तरच हे उदाहरण अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने सुटू शकतं. ओके. आपण आता पुढच्या एका टॉपिककडे जाऊया. येस. नेक्स्ट टॉपिक जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आणि सोपा आहे. एक नवीन कन्सेप्ट आपल्याला सर्वांना या ठिकाणी घ्यायचा आहे. तर तो नवीन कन्सेप्ट कोणता आहे? तर आर्क ऑफ अ सर्कल. व्हॉट इज मीन बाय आर्क ऑफ अ सर्कल? आर्क ऑफ अ सर्कल मी या ठिकाणी लिहितो आर्क ऑफ अ सर्कल. तर व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस आर्क ऑफ अ सर्कल? सपोज अ सर्कल इज गिवन विथ सेंटर सी. एक सर्कल तुम्हाला दिलेलं आहे विथ सेंटर सी. सी सेंटर असलेलं एक सर्कल तुम्हाला दिलं आहे. येस. दिस इज द सर्कल विथ सेंटर सी अँड ड्रॉ अ सेकंड. एक सेकंड मी काढतोय बघा. या सर्कलचे एक सेकंड काढतोय. दिस इज द सेकंड ऑफ द सर्कल. येस. नाउ दिस सेकंड intersect the circle at 2 points. Suppose this point is A and this point is B. 2 पॉईंट्समध्ये ही सेकंड काय होते? इंटरसेक्ट होते. मग आता ही सेकंड समजा के आहे असं गृहीत धरलं. के इज द सेकंड इंटरसेक्ट द सर्कल विथ सेंटर सी ॲट अ पॉईंट ए अँड बी. येस. ड्यू टू दिस यामुळे काय झालेलं आहे बघा. द आर्क ऑफ अ सर्कल or the circle is divided into the 2 parts. बरोबर. In this way the circle is divided into the 2 parts. 2 पार्ट्समध्ये ते सर्कल काय झालं आहे? डिव्हाइड झालं आहे. बरोबर. A and B are the common points of the 2 parts. या दोघं पार्ट्सचे A आणि B कसे आहेत? कॉमन पॉईंट्स आहेत. असा विचार करा की एक तारेचं असं एक सर्कल तुम्हाला दिलेलं आहे. तारेचं ते तारेचं सर्कल दिलेलं आहे आणि मधून तुम्ही ते असं कापून घेतलं. किंवा आपल्याकडे ती बांगडी असते. ते बांगडी जर आपण विचारात घेतली, डोळ्यासमोर आणा आणि 1 सेकंड असे तो कट झाला तर बांगडीचा एक जो भाग आहे एवढा भाग बाजूला होईल इथून कट झाल्यानंतर. बरोबर आहे. दिस इज द आर्क ऑफ अ सर्कल. येस. एक लक्षात घ्या की व्हॉट इज द आर्क ऑफ अ सर्कल. हा कन्सेप्ट नीट लक्षात घ्या. इथून तर इथपर्यंत हा एक भाग आपल्याला बाजूला झालेला दिसेल. दिस इज द आर्क ऑफ अ सर्कल.
ए अँड बी आर द एंड पॉईंट्स ऑफ दॅट आर्क. त्या आर्कचे ए आणि बी काय आहेत? एंड पॉईंट्स आहेत. येस, मीन्स द सर्कल चे जे दोन पार्ट्स होतात, बरोबर, त्या दोन पार्टपैकी प्रत्येक पार्टला आर्क असं म्हणतात. ईच पार्ट इज कॉल्ड ॲज अ आर्क. आता हा जो आर्क मी दाखवला इथे, दिस इज द मायनॉर आर्क. हा कोणत्या प्रकारचा आर्क आहे? मायनॉर आर्क. आणि हा जो वरती दिसतोय बघा ए टू बी, हा जो आर्क दिसतोय हा दिस इज द मेजर आर्क. दिस इज द मेजर आर्क. मग याला मायनॉर आर्क म्हणायचं नाही का? याला मेजर आर्क म्हणायचं नाही का? कारण का? त्याचं कारण असं की हा मायनॉर आर्क का म्हणायचा? बिकॉज नॉन सेंटर साईड आर्क आहे हा. कसा आहे? नॉन सेंटर साईड आर्क इज अ मायनॉर आर्क अँड सेंटर साईड आर्क इज अ मेजर आर्क. सेंटर साईड आर्क इज अ मेजर आर्क. नाउ हाऊ वी रीड द आर्क? ते आर्क कसे रीड करायचे? मी जर म्हटलं की आर्क ए बी, आर्क ए बी म्हटलं तर असं पण होईल आणि एंड पॉईंट्स इकडून इकडे पण होतील, बरोबर आहे. हे दोघं आर्क म्हणजे हा एक आर्क होईल ए बी आणि हा सुद्धा एक ए बी आर्क आहे. मग आपल्याला मायनॉर आर्क कोणाला म्हणायचं? तर समजा या आर्क ए बीवर अनेक पॉईंट्स आहेत इथे. टेक वन पॉईंट, सपोज एक्स, अँड दॅट्स वाय मायनॉर आर्क इज आर्क ए एक्स बी. दिस इज द मायनॉर आर्क. कसं लिहायचं आहे बघा, आर्क ए एक्स बी. दिस इज अ मायनॉर आर्क. Why? Because this arc is a non-center side arc. Yes. What is major arc? Major arc चं नेम कसं लिहिणार? समजा एक पॉईंट घेतला इथे y, तर ए वाय बी, आर्क ए वाय बी, इट इज अ मेजर आर्क. हा मेजर आर्क आपल्याला या ठिकाणी मिळेल. अँड दॅट्स वाय द मायनॉर आर्क अँड मेजर आर्क, these two arcs are formed when a secant intersects the circle in 2 points. बरोबर, secant intersect the circle in 2 points. असं असलं तर त्या ठिकाणी आर्क्स तयार होतात. मग तुम्ही म्हणाल की सर आपण जर अँगल काढला तर काय होईल? दुसरं एक सर्कल विचारात घेऊया आपण. सपोज दिस इज अ सर्कल, दिस इज अ सेंटर सी और दिस इज अ सेंटर ओ, and draw a one angle whose vertex is on the center of a circle. What is the name of this angle? Yes, this angle is a central angle. या अँगलला सेंट्रल अँगल असं म्हणतात. मग हा सेंट्रल अँगल का आहे? बिकॉज द व्हर्टेक्स ऑफ द अँगल इज ऑन द सेंटर ऑफ द सर्कल. सेंटर ऑफ द सर्कलवर त्याचा व्हर्टेक्स आहे. अँड द आर्म्स ऑफ दॅट अँगल इंटरसेक्ट द आर्क ऑफ अ सर्कल इन 2 पॉईंट्स. त्याचे जे आर्म्स आहेत ते आर्म्स या सर्कलला 2 पॉईंट्समध्ये, these arm intersect the circle in 2 points. Suppose this point is A and this point is B. बघा आता ए आणि बी मी जर जोडला तर पुन्हा अशी एक सेकंड तयार होते इथे, वन ॲट द सेम, म्हणजे याच्यासारखंच आहे. मी जर इथे अँगल तयार केला तर तयार होईल अशा पद्धतीने, बरोबर आहे. हे 2 वेगवेगळे भाग आहेत. त्याचं कारण असं की दो द अँगल अँड सर्कल, दो द सेकंड अँड सर्कल, दोघांचा असा भाग आहे. म्हणजे अँगल असेल तरी आर्क्स तयार होणार. अँगल असल्यामुळे या ठिकाणी आपण असा एक सेगमेंट घेतलेला नाही. मग ए अँड बी आर अगेन द एंड पॉईंट्स ऑफ दॅट आर्क अँड धिस आर्क ए बी, वी से दॅट ए एक्स बी, धिस आर्क इज ऑल्सो मायनॉर आर्क अँड धिस आर्क ए वाय बी, दिस इज ऑल्सो मेजर आर्क. येस. मग आता हा मेजर आर्क कशावरून? तर इफ वी ड्रॉ द सेकंड ए बी देन द सेंटर साईड आर्क इज अ मेजर आर्क. हे मला माहिती आहे, म्हणून त्याला आपण मेजर आर्क असं म्हणणार. ओके. मग आता आर्क ज्यावेळेस आपण लिहितो, व्हेन वी राईट द आर्क, इफ वी राईट द नेम ऑफ द आर्क विथ 2 letters, देन धिस आर्क इज अ मायनॉर आर्क. लक्षात घ्या, आपल्या सिम्प्लिसिटीसाठी आपण हे विचारात घेतोय की जर तुम्ही एखाद्या आर्कचं नाव 2 अक्षरांनी लिहिलं तर तो मायनॉर आर्कच आहे असं समजायचं. येस. म्हणजे मी आर्क ए बी, समजा या डायग्राममध्ये असं लिहिलं की आर्क ए बी,
तर आर्क ए बी म्हणजे हा आर्क होणार नाही, तो कोणता होईल? मायनॉर आर्क. येस, इफ वी राईट द नेम ऑफ द आर्क विथ द 2 letters देन दिस आर्क इज अ मायनॉर आर्क. तेव्हा तो आर्क मायनॉर आर्कच होईल. हा भाग लक्षात घ्या. बरोबर आहे. अशा प्रकारे आपल्याला आर्क मिळतात. वेन वी ड्रॉ द सेकंड, द सर्कल इज डिवायडेड इंटू द 2 parts. ईच पार्ट इज अ आर्क ऑफ अ सर्कल. There is formed minor arc and major arc. The center side arc is called as a major arc and non-center side arc is called as a minor arc. In the same way, when we draw the angle whose vertex is at the center, then the arms of the angle also intersect the circle in 2 points, and that's why the 2 arcs are again formed here. These arcs are minor arcs and major arcs. Yes. Now let us try to understand what is the measure of the arc. आता हे सगळं शिकून झाल्यानंतर मेजर ऑफ द आर्क कसं काढणार? तर आपल्याला असं माहिती आहे की मेजर ऑफ टोटल सर्कल इज 360 डिग्री. सर्कलचं टोटल मेजर किती आहे? 360 डिग्री. समजा हा एक सेंट्रल अँगल मी या ठिकाणी काढला आहे. ओके, दिस इज द सेंट्रल अँगल. आता सेंट्रल अँगल मी काढल्यानंतर त्या अँगलचं काहीतरी मेजर असेल की नाही? येस, या अँगलचं काहीतरी मेजर असेल. ए ओ बी, सपोज दिस अँगल इज 60 डिग्री और 55 डिग्री, व्हॉट एव्हर इट मे बी. नाऊ 65 डिग्री असेल तर या आर्कचं मेजरसुद्धा 65 येईल. Yes, and that's why some measure of this central angle is theta degree, then measure of this arc AXB is also theta degree. त्याचा मेजर सुद्धा थीटा डिग्री असेल. म्हणजे याचा अर्थ काय की मेजर ऑफ द सेंट्रल अँगल इज इक्वल टू द मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग मायनॉर आर्क. सेंट्रल अँगलचं जेवढं मेजर आहे तेवढंच त्याच्या करस्पॉन्डिंग मायनॉर आर्कचं मेजर असतं सेंट्रल अँगलचं. लक्षात घ्या. अँड दॅट्स वाय हिअर angle AOB is equal to theta degree. Then measure of arc कसं लिहायचं बघा. हे measure of arc AXB is equal to theta degree. AXB या आर्कचं मेजरसुद्धा थीटा डिग्री असेल. या पद्धतीने मला मेजर ऑफ आर्क लिहायला लागतं की मेजर ऑफ आर्क AXB. मग आता AYBचं मेजर किती येईल? व्हॉट इज द मेजर ऑफ आर्क AYB? वी नो दॅट द मेजर ऑफ द होल सर्कल इज 360 डिग्री. होल सर्कलचं मेजर 360 डिग्री आहे. म्हणजे या AYBचं मेजर काय येईल? तर आर्क AYB, मेजर ऑफ आर्क AYB इज इक्वल टू 360 मायनस थीटा. व्हॉट इज थीटा? मीन्स आर्क AXB, मेजर ऑफ आर्क AXB. येस, असं मला करावं लागेल. म्हणजे काय तर मेजर ऑफ मेजर आर्क, मेजर ऑफ मेजर आर्क इज इक्वल टू 360 मायनस मेजर ऑफ मायनर आर्क. म्हणजे मेजर आर्कचं मेजर किती असेल? 360 मायनस मायनर आर्क. येस. नाउ व्हॉट इज द मेजर ऑफ द. आता विचार करा की एक डायग्रॅम मी काढलेली आहे. या डायग्रॅममध्ये अशा पद्धतीने दिलेला आहे. अँगलच दिलेला आहे तुम्हाला, सेंट्रल अँगलच. पण तो कशा पद्धतीने दिलेला आहे बघा. अशा पद्धतीने एक दिला आहे. सेंट्रल अँगल तुम्हाला दिलेला आहे. हा एक सेंट्रल अँगल दिला आहे. तुम्ही म्हणाल की हा सेंट्रल अँगल कसा काय सर? की इट इज 180 डिग्री. हा अँगल कसा आहे? 180 डिग्री आहे. ड्यू टू दिस म्हणजेच काय तर व्हेन दिस सेकंड पासेस थ्रू द सेंटर द आर्क, दिस टू आर द कॉन्ग्रेंट आर्क्स. हे दोघं कॉन्ग्रेंट आर्क्स आहेत. म्हणून मेजर ऑफ धिस आर्क इज 180 डिग्री. याचा आर्कचं मेजर किती असेल? 180 डिग्री. आपण त्याला सेमी सर्कल असं म्हणतो. म्हणून मेजर ऑफ द सेमी सर्कल इज 180 डिग्री. सेमी सर्कलचं मेजर 180 डिग्री असतं.
Yes. Now these are the very important properties of that arc. या आर्कच्या या इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत. मायनॉर आर्क आपल्याला कळाला की सेंट्रल अँगल, मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल टू मायनॉर आर्क. व्हॉट इज द मेजर ऑफ मेजर आर्क? मेजर ऑफ मेजर आर्क इज इक्वल टू 360 मायनस मेजर ऑफ द मायनॉर आर्क. म्हणजे हा जर 60 डिग्री असेल तर मेजर आर्क किती असेल विचारात घ्या, 300 डिग्री. या पद्धतीने आपल्याला मिळेल. अँड दॅट्स वाय मेजर ऑफ द सेमी सर्कल इज 180 डिग्री. म्हणजे हे आर्क आपल्याला सेमी सर्क्युलर आर्कसुद्धा मिळतो आणि म्हणून सेमी सर्कलचं मेजर किती असेल 180 डिग्री. हा एक भाग आपल्या लक्षात आला. आता कन्सेप्ट असा विचारात घेऊया आपण की सपोज 2 सर्कल्स आर गिव्हन टू यू. 2 सर्कल्स तुम्हाला दिलेले. थोडासा शांततेने आपण विचार करूया की एक 2 सर्कल दिलेत. दिस इज अ सर्कल. येस, द सेंटर ऑफ दिस सर्कल इज O अँड द अनदर सर्कल इज गिवन. तर माझ्याकडे या ठिकाणी साहित्य आहे त्याच्यामुळे मी काढतो आहे. मोठं एक सर्कल आहे. दिस इज द O सेंटर. विच टाइप ऑफ सर्कल्स आर दे? दिस सर्कल्स आर कॉन्सन्ट्रिक सर्कल्स. हे सर्कल्स कॉन्सन्ट्रिक सर्कल्स आहेत. मग आता विचार करूया की हा एक अँगल दिला आहे मला. दिस अँगल इज गिव्हन टू यू. आता हा जो अँगल दिलेला आहे हा सपोज, आता मी मोजून घेतलेला नाही आहे पण या ठिकाणी आपण सपोज असं विचारात घेऊया. दिस अँगल इज ऑफ 70 डिग्री. हा 70 डिग्रीचा अँगल आहे. हा जो पॉईंट आहे हा AB आहे. दिस आर्क इज AXB. हा पॉईंट या ठिकाणी CD आहे. बरोबर. या ठिकाणी मी CYD असं लिहितो. त्यानंतर हा O सेंटर आहे. अजून एक अशा पद्धतीने आर्क अँगल काढून घेतो मी. हा जो अँगल मी काढलेला आहे हा सुद्धा 70 डिग्री आहे. दिस इज नॉट अ व्हर्टिकली अपोजिट अँगल. हा व्हर्टिकली अपोजिट अँगल नाही, लक्षात घ्या. पण हा अँगल किती आहे 70 डिग्री आहे, लक्षात घ्या. पुन्हा हा जो आर्क मला दिसतोय हा PQ आहे असं गृहीत धरूया. PRQ आर्क आहे आणि हा आहे EFG. येस, हा आर्क आहे. त्यानंतर दुसरा एक आर्क मी विचारात घेतला. आता हे ह्या अँगलचं मेजर आहे 40 डिग्री. बघा मला काय या ठिकाणी सांगायचं आहे तुमच्या लक्षात येत असेल. दिस आर्क इज 40 डिग्री. दिस अँगल इज 40 डिग्री. या ठिकाणी आता पुन्हा एक नाव देऊया आपण XYZ आणि या ठिकाणी LMN. ओके, असे नावं देऊन टाकले. नाउ दिस सेंट्रल अँगल इज 70 डिग्री. Can you say that measure of the arc AXB, बघा मी काय म्हणतोय, measure of arc AXB and measure of arc CYD, measure of these two arcs, नीट विचारात घ्या, या दोघं आर्कचं मेजर सारखं आहे का? measure of these two arcs are same. मेजर ऑफ दिस 2 आर्क्स आर सेम. लक्षात घ्या. AXB and CYD, measure of these 2 arcs are same but these 2 arcs are not congruent arcs. congruent arc केव्हा होतील? 2 segments are congruent. आता विचार करूया की 2 segments are congruent if they have the same length. करेक्ट. त्यांची लेंथ कशी असेल? सेम असेल तर ते सेगमेंट कसे असतील? कॉन्ग्रेंट असतील. हा एक महत्त्वाचा मुद्दा झाला. मग आपण काय करूया की 1 सेगमेंट इज पुट ऑन द अदर. इफ दिस 2 सेगमेंट्स आर परफेक्टली मॅच वी से दॅट दिस 2 सेगमेंट्स आर कॉन्ग्रेंट. येस, तसंच आपण इथे जर केलं तर इफ वी पुट दिस आर्क ऑन दिस आर्क CD
लेंथ ऑफ आर्क AXB आणि लेंथ ऑफ आर्क CYD मला सारखे मिळणार नाहीत, हे लक्षात घ्या. अँड दॅट्स वाय दीज टू आर्क्स आर नॉट कॉन्ग्रेंट आर्क्स. मग कॉन्ग्रेंट आर्क केव्हा होतील? AXB दिस आर्क कॉन्ग्रेंट विथ PRQ. वाय? बिकॉज दिस इज द सेम सर्कल, लक्षात घ्या, हॅविंग द सेम रेडियस OP, रेडियस सारखी आहे, आणि म्हणून AXB आर्क इज इक्वल टू PRQ. बरोबर आहे. या ठिकाणी काय घडतं आहे? AXBचं मेझर सारखं आहे, CYDचं मेझर सारखं आहे, पण AX ही जी रेडियस आहे ही एवढीच आहे, तेवढीच रेडियस मला ही OC पाहिजे होती, पण ती नाही. अँड दॅट्स वाय इफ द टू आर्क्स आर कॉन्ग्रेंट, तर काय असेल? द मेझर ऑफ दॅट आर्क्स आर सेम अँड द रेडियस ऑफ द आर्क इज ऑल्सो सेम. दोन मुद्दे महत्त्वाचे, रेडियस पण सारखी पाहिजे आणि दुसरा भाग म्हणजे मेझर ऑफ द आर्क इज ऑल्सो सेम. सेंट्रल अँगलचं मेझर त्या आर्कचं मेझर असतं हे आपल्याला माहिती आहे, आणि म्हणून EFG कोणाशी कॉन्ग्रेंट होईल? असं CYDशी कॉन्ग्रेंट होईल. बरोबर. म्हणजे आता हा 70 डिग्री आहे, तर हा आर्क आणि हा आर्क कॉन्ग्रेंट आहे असं मला म्हणता येणार नाही. मेझर इज सेम, मेझर इज सेम, बट द आर्क्स आर नॉट कॉन्ग्रेंट. द टू आर्क्स आर कॉन्ग्रेंट केव्हा होतील? इफ देअर मेझर्स अँड रेडाय आर इक्वल. टू आर्क्स आर कॉन्ग्रेंट इफ देअर मेझर्स अँड रेडाय आर इक्वल, अँड देन वी से दॅट दिस टू आर्क्स आर कॉन्ग्रेंट. तेव्हा ते दोन आर्क्स कॉन्ग्रेंट आहेत असं मला म्हणता येईल. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा अतिशय इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, दॅट इज द कॉन्ग्रेंट आर्क्स. येस. नाउ लेट अस सी द नेक्स्ट कन्सेप्ट, दॅट इज सम ऑफ द मेझर्स ऑफ द आर्क. आता आर्कच्या मेझरच्या बद्दल आपल्याला जसं आपण अँगलची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करू शकतो, त्याच पद्धतीने आपल्याला आर्कची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करता येते. वी कॅन ॲड ऑर सबट्रॅक्ट द आर्क्स. ते आर्क्स मला ॲड आणि सबट्रॅक्ट करता येतात. कसं? तर इथे विचारात घेऊया आपण. सपोज दिस इज अ सर्कल. हे एक सर्कल घेतलं. इन दिस सर्कल O इज अ सेंटर ऑफ दिस सर्कल. आता या सर्कलवर मी काही पॉईंट्स घेतो आहे. A, इथे X, इथे B, हा इथे C, इथे D, हां या ठिकाणी E. येस. आता मला असं विचारात घेऊया की मला ABC या आर्कचं मेझर काढायचं आहे. बरोबर. म्हणजे मेझर ऑफ आर्क AXB इज इक्वल टू AXBचं मेझर कसं येईल? सॉरी, AXC. येस, याचं मेझर मला हवं आहे AXC. तर मी काय करेल? मेझर ऑफ आर्क AXB प्लस, हे बघा हा AXB याच्यात ॲड केला. येस. आणि नंतर मेझर ऑफ आर्क BC. मी तुम्हाला सांगितलं की दोन लेटर्स म्हणजे काय? मायनॉर आर्क. मग असं पण लिहिता येतं, मेझर ऑफ आर्क BC. येस. म्हणजे काय केलं मी? या दोन आर्क्सची ॲडिशन केली. मीन्स वी कॅन ॲड द आर्क्स. वी कॅन ॲड द आर्क्स. समजा तुम्ही जर आता AD याच्यात मिळवला, हा आर्क AD मिळवला, तर टोटल आर्क होईल DAC. आता तुम्ही म्हणाल की मध्ये तर भरपूर पॉईंट्स आहेत, मग कुठला पॉईंट घ्यायचा? असं काहीही ठरलेलं नाही आहे. मला काय आवश्यक आहे? एंड पॉईंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. एंड पॉईंट्स महत्त्वाचे. या एंड पॉईंट्समध्ये तुमचा कुठलाही पॉईंट असेल तरी चालेल. म्हणजे मी इथे लिहिलं आता मेझरमेंट ऑफ आर्क DA. बघा, मेझरमेंट ऑफ आर्क DA प्लस मेझरमेंट ऑफ आर्क AXC इज इक्वल टू, यांची सम किती होणार आहे? तर DAC किंवा DXC किंवा DBC.
काहीही तुम्ही लिहू शकतात. अँड दॅट्स वाय राईट हिअर मेजरमेंट ऑफ आर्क DXC. बरोबर. आपण एक कुठलं तरी नाव घेऊया, DXC. अशा पद्धतीने मला ॲडिशन करता येतं. बरोबर. आता मला समजा हा टोटल आर्क एवढा माहिती आहे. ओके. मग मी जर समजा EAC या आर्कमधून, बघा, मेजरमेंट ऑफ आर्क EAC या आर्कमधून, EAC या आर्कमधून काय वजा करतो आहे, तर AXC वजा करणार आहे. मेजरमेंट ऑफ आर्क AXC वजा करता येईल मला. कोणता आर्क उरेल बघा, EAC म्हणजे हा टोटल आर्क झाला एवढा, मायनस AXC मला वजा करायचा आहे म्हणजे EDA. बरोबर आहे. मेजरमेंट ऑफ आर्क EDA असा आर्क शिल्लक राहील यांची वजाबाकी होऊन. म्हणजे जसं आपण संख्यांची बेरीज वजाबाकी करतो, अँगल्सची बेरीज वजाबाकी करतो, त्याचप्रमाणे या आर्क ऑफ सर्कलची, मेजर ऑफ आर्क ऑफ अ सर्कलची बेरीज आणि वजाबाकी मला सहज करता येते. बरोबर आहे. त्यांची बेरीज वजाबाकी करता येते कारण ते मेजर आहेत. मीन्स ॲडिशन अँड सबट्रॅक्शन हे दोघंही प्रक्रिया आपल्याला या मेजर ऑफ आर्कमध्ये करता येतात. ओके. हा एक कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात आला. ते आर्क कॉन्ग्रेंट आहेत की नाही हा एक भाग आपण बघितला की कॉन्ग्रेंट केव्हा असतील, द टू आर्क्स आर कॉन्ग्रेंट इफ दे हॅव द सेम मेजर अँड सेम रेडाय. दोघांची रेडियस सारखी असेल आणि मेजर सारखा असेल तर त्या आर्क्स कसे असतात, कॉन्ग्रेंट असतात. नाऊ लेट अस ट्राय टू लर्न सम ऑफ द कन्सेप्ट्स और वी कॅन से दॅट सम ऑफ द थेरम्स. आता हे काही थेरम्स आपण याच्यामध्ये बघणार आहे. तर ते थेरम्स कोणते, तर या आर्कच्या संदर्भात, अबाउट द आर्क देर आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थेरम्स. हे दोघं थेरम्स अतिशय महत्त्वाचे आहे. फर्स्ट थेरम इज दॅट थेरम द chords corresponding to congruent arcs of a circle कंसात दिलेलं आहे or congruent circles are congruent. Theorem is very important. The chords corresponding to congruent arcs of a circle. आता बघा, एका सर्कलचे दोन आर्क कॉन्ग्रेंट आहेत असं मला घेता येतं, किंवा कॉन्ग्रेंट सर्कल्स, टू कॉन्ग्रेंट सर्कल्स आर गिवन असंही देता येईल. आर कॉन्ग्रेंट म्हणजे काय प्रूव्ह करायचं आहे, chords corresponding to congruent arcs. बघा, chords corresponding to congruent arcs. आता कॉन्ग्रेंट आर्क्स मला आधी घ्यावे लागतील. उदाहरणार्थ मी असं एक सर्कल या ठिकाणी घेतो आहे. दिस इज अ सर्कल आणि दोन आर्क मला या ठिकाणी दिले आहेत. ते आर्क कसे आहेत, तर कॉन्ग्रेंट आर्क्स आहेत. येस, कॉन्ग्रेंट आर्क्स आर गिवन टू यू. समजा हा एक आर्क मी घेतला आहे. येस, दिस आर्क इज अ कॉन्ग्रेंट. आता हा जेवढा आर्क आहे तेवढाच आर्क मी या ठिकाणी घेतो आहे, एक आर्क. येस, आता हे दोघं आर्क कसे आहेत, कॉन्ग्रेंट आर्क्स आहेत. येस, कोणकोणते आर्क्स बघा या ठिकाणी मी थोडंसं वेगळ्या खडूने आपण करूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. हा एक आर्क आहे आणि हा एक आर्क आहे. दीज आर द कॉन्ग्रेंट आर्क्स. येस, हे कॉन्ग्रेंट आर्क्स. दुसऱ्या खडूने करूया. हा एक आर्क आहे आणि हा एक आर्क.
आता हे कॉन्ग्रँट आर्क्स. येस, काय म्हटलेलं आहे? कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रँट आर्क्स. कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रँट आर्क. म्हणजे आता समजा हा आर्क ए बी असेल आणि हा आर्क सी डी असेल, तर याच्याशी करस्पॉन्डिंग असलेली कॉर्ड. येस, दिस इज द कॉर्ड करस्पॉन्डिंग टू धिस आर्क अँड दिस इज द कॉर्ड करस्पॉन्डिंग टू आर्क ए बी. हां, ए बीला करस्पॉन्डिंग असणारी ही आर्क कॉर्ड. सॉरी, तर मला प्रूव्ह काय करायचं आहे? हे आर्क कॉन्ग्रँट आहेत. सी डी इज कॉन्ग्रँट विथ ए बी. दिस इज गिव्हन टू यू. वी हॅव टू प्रूव्ह दॅट कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू धिस कॉन्ग्रँट आर्क आर कॉन्ग्रँट. म्हणजे ए बी इज कॉन्ग्रँट विथ सी डी असं मला प्रूव्ह करायचं आहे. मी इथे लिहितो टू प्रूव्ह ए बी इज इक्वल टू सी डी. येस, हे मला प्रूव्ह करायचं आहे. गिव्हन काय दिलं आहे? गिव्हन मला सरळ लिहिता येईल. ओ इज अ सेंटर, आर्क ए बी अँड आर्क सी डी आर congruent arcs of a circle with center O. बरोबर आहे. ओ सेंटर असलेला एक सर्कल आहे आणि त्याचे दोन आर्क कॉन्ग्रँट आहेत, ए बी अँड सी डी. दीज आर द कॉन्ग्रँट आर्क्स. म्हणजेच काय दिलं इथे? आर्क ए बी इज कॉन्ग्रँट विथ आर्क सी डी. दिस इज गिव्हन टू यू. हा भाग तुम्हाला दिलेला आहे. व्हॉट we prove here? AB is congruent with CD or AB is equal to CD. हे मला प्रूव्ह करायचं आहे. व्हॉट इज प्रूफ? आता हे प्रूफ लिहिण्यापूर्वी मला काय करावं लागेल? काही छोटंसं कन्स्ट्रक्शन करावं लागेल. ते कन्स्ट्रक्शन काय करणार? ते फार लिहिण्याची गरज नाही. ड्रॉ द सेगमेंट AO, ड्रॉ सेगमेंट OB, ड्रॉ सेगमेंट OC अँड ड्रॉ सेगमेंट OD. येस, अशा प्रकारे मी सेगमेंट्स काढून घेतले. मग आता लक्षात घ्या कशा पद्धतीने आपण करणार. सोपा भाग आहे. मला जे कन्सेप्ट माहिती आहेत त्याचा मी या ठिकाणी विचार करणार. ओके, काय काय माहिती आहे मला? मला एक पहिला मुद्दा माहिती आहे की व्हेन द टू आर्क्स आर कॉन्ग्रँट किंवा व्हेन द मेजर ऑफ द आर्क इज इक्वल टू मेजर ऑफ द सेंट्रल अँगल. हे मला माहिती आहे. म्हणजे ए बीचं जेवढं मेजर असेल तेवढं या अँगल ए ओ बीचं असेल. जेवढं सी डीचं मेजर असेल तेवढंच अँगल डी ओ सीचं असेल. याचं कारण काय? द मेजर ऑफ द सेंट्रल अँगल इज इक्वल टू मेजर ऑफ द करस्पॉन्डिंग आर्क. आत्ता आपण बघितलं. येस, त्यामुळे इफ द आर्क्स आर कॉन्ग्रँट देन धीस टू सेंट्रल अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रँट. हे दोघं सेंट्रल अँगल्स पुन्हा कॉन्ग्रँट होतील. म्हणजे हा अँगल दॅट इज COD इज कॉन्ग्रँट विथ AOB. येस, हे कॉन्ग्रँट आहेत. दुसरा भाग अजून काय मला दाखवता येईल? OC, OD, OA, OB सगळ्याच रेडियस आहेत अँड दॅट्स वाय दे आर कॉन्ग्रँट. मग तुम्ही OC इज इक्वल टू AO म्हणा किंवा OD इज इक्वल टू OB म्हणा. येस, चालेल. अँड द इन्क्लुडेड अँगल इज कॉन्ग्रँट. आपण जर हे दोन ट्रायंगल घेतले तर टू साइड्स अँड इन्क्लुडेड अँगल्स आर कॉन्ग्रँट असं मला या ठिकाणी मिळतं. अँड दॅट्स वाय दीज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रँट बाय SAS टेस्ट. SAS टेस्टने हे दोघं ट्रायंगल्स कॉन्ग्रँट झाल्यानंतर अदर एलिमेंट्स आर कॉन्ग्रँट. दॅट्स वाय AB इज इक्वल टू CD. मला सहज लिहिता येतं बाय CSCT. नाव इन ट्रायंगल आपण लिहूया. इन ट्रायंगल AOB अँड ट्रायंगल COD मेजरमेंट ऑफ आर्क. किंवा आधी आपण असं लिहून घेऊया. पहिला मुद्दा आपण लिहूया. मेजरमेंट ऑफ आर्क AB इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क CD given and that's why angle AOB is equal to or congruent with angle COD. इथे मी म्हणतो आहे आता प्रॉपर्टी ऑफ सेंट्रल अँगल.
म्हणजे सेंट्रल अँगलची जी प्रॉपर्टी आपण बघितली की मेजर ऑफ द सेंट्रल अँगल इज इक्वल टू मेजर ऑफ द करस्पॉन्डिंग आर्क, म्हणून मेजर ऑफ द करस्पॉन्डिंग आर्क आर कॉन्ग्रेंट अँड दॅट्स वाय सेंट्रल अँगल्स आर कॉन्ग्रेंट. दिस इज द स्टेटमेंट नंबर 1. येस. पुढे मी असं म्हणतो ड्रॉ सेगमेंट AO, OB, OC अँड OD. येस, हे सेगमेंट्स काढून घेतले. आता इन ट्रायंगल AOB अँड ट्रायंगल COD व्हॉट हॅपन्स ते मला या ठिकाणी लिहायचं आहे. AO इज इक्वल टू OC अँड OB इज इक्वल टू OD. येस, रेडाय ऑफ द सेम सर्कल, रेडाय ऑफ सेम सर्कल. बघा मी चारींनाही रिझन काय दिलं तर रेडाय ऑफ द सेम सर्कल. अँड अँगल AOB इज इक्वल टू अँगल COD कशावरून तर फ्रॉम 1 अँड दॅट्स वाय ट्रायंगल AOB इज कॉन्ग्रेंट विथ ट्रायंगल COD बाय SAS टेस्ट. अँड व्हेन द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रेंट वी राईट हिअर AB इज इक्वल टू CD बाय CSCT अँड दिस इज अवर प्रूफ. आणि हे प्रूफ आपलं या ठिकाणी संपतं. इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. अतिशय सोपं प्रूफ या ठिकाणी दिलेलं आहे. दॅट इज द chords corresponding to congruent arc of the circle are congruent. Chords corresponding to congruent arcs of the circle are congruent. हा एक थेरम आपल्याला या ठिकाणी मिळाला. आता याचाच थोडासा कॉन्व्हर्स थेरम आपण म्हणूया किंवा एक वेगळ्या प्रकारचा थेरम म्हणूया की करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ द कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ द सर्कल. बघा द करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ द, आता याच्या उलट नेमकं जायचं आहे. आर्क्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून त्याचे करस्पॉन्डिंग कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहेत. आता कॉर्ड कॉन्ग्रुएंट असले तर आर्क्स कॉन्ग्रुएंट असले पाहिजेत. हा एक थेरम आपल्याला विचारात घ्यायचा आहे. म्हणून द आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ, पुन्हा आपण या ठिकाणी लिहूया करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ, corresponding arcs of congruent chords, congruent chords of a circle, of a circle or congruent circle or congruent circles are congruent, are कॉन्ग्रुएंट. दिस वी हॅव टू प्रूव्ह. म्हणजे याच्या नेमकं उलट मला जायचं आहे. काय उलट जायचं आहे तर मी आता डायग्रॅम काही बदलवत नाही. डायग्रॅम आपण तीच ठेवूया, हरकत नाही. ठीक आहे. आता याच्यामध्ये हा जो आर्क आहे हा कॉन्ग्रुएंट आहे असं मला म्हटलेलं नाही आहे, ते प्रूव्ह करायचं आहे. म्हणून काय प्रूव्ह करायचं ते मी आधी लिहून घेतो. काय प्रूव्ह करायचं आहे मला. Now we are given the chords are congruent. हे मला दिलेलं आहे. बघा काय दिलेलं आहे तर chords are congruent and that's why the corresponding arcs of the congruent chords, chord congruent असल्यामुळे त्याचे जे corresponding arcs आहेत ते congruent आहेत. हे मला प्रूव्ह करायचं आहे. म्हणून मी टू प्रूव्ह मध्ये इथे लिहितो मेजरमेंट ऑफ किंवा आर्क AB is congruent with arc CD. Arc AB is congruent with arc CD. हे मला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. बरोबर. आता मी 2 अक्षरांनी लिहिलं आहे याचा अर्थ तो मायनॉर आर्क आहे. 3 अक्षरं लिहिलेच पाहिजे असं काही नाही. हा नियमच दिलेला आहे की 2 अक्षरं म्हणजे मायनॉर आर्क. येस, म्हणून मी सिम्पली आर्क AB आणि आर्क CD असं लिहिलं. ओके. गिव्हन मला काय दिलेलं आहे. AB and CD are two chords of a circle with center O. O सेंटर असलेल्या सर्कलच्या या 2 कॉर्ड्स आहेत AB आणि CD. पण काय आहे कॉर्ड AB इज कॉन्ग्रुएंट विथ कॉर्ड CD. कॉर्ड AB आणि कॉर्ड CD कॉन्ग्रुएंट आहेत असं मला प्रूव्ह करायचं आहे. व्हेन द कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट द आर्क्स करस्पॉन्डिंग टू दॅट कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट. अगेन
वी राईट हिअर द प्रूफ. आता पुन्हा या ठिकाणी मला प्रूफ लिहायचं आहे. कसं प्रूफ लिहिणार मी? प्रूफ मी पुसून टाकतो. पुन्हा आपण नवीन प्रूफ लिहूया. आता हे तर सेम आहे. ड्रॉ द सेगमेंट AO, OB, OD अँड OC. हे तर आपण सगळे सेगमेंट्स पुन्हा काढलेले आहेत, काही अडचण नाही. पुन्हा आपण लिहून घेऊया. ड्रॉ AO, OB, OC अँड OD. हे सेगमेंट काढून घेतले. हे सेगमेंट काढून घेतल्यानंतर मला काय माहिती आहे, ते AB इज इक्वल टू CD अँड ऑल दीज 4 आर द रेडाय ऑफ द सेम सर्कल. हे सगळे ज्या 4 सेगमेंट्स आहेत दे आर द रेडाय. मग समजा मी घेतलं तर इन ट्रँगल बघा AOB, पुन्हा तेच 2 ट्रँगल आहे AOB अँड ट्रँगल COD. 2 ट्रँगल्स मी घेतले. AO इज इक्वल टू OC, AO इज इक्वल टू OC अँड OB इज इक्वल टू OD. रेडाय ऑफ सेम सर्कल, रेडाय ऑफ सेम सर्कल. हे लिहून झाल्यानंतर मला दिलं आहे AB इज इक्वल टू CD. गिवनमध्ये देऊन टाकलं आहे कॉर्ड्स आर कॉन्ग्रेंट अँड दॅट्स राईट. AB इज कॉन्ग्रेंट विथ CD और AB इज इक्वल टू CD गिवन. बाय विच टेस्ट द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रेंट? द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रेंट विथ टेस्ट SSS and that's why triangle AOB is congruent with triangle COD by SSS, test of congruence. And if the triangles are congruent, the other elements are congruent, and that's why AOB, angle AOB is congruent with angle COD, yes, by CACT. CACT ने हे अँगल्स कॉन्ग्रेंट होतील. आता हे अँगल्स जर कॉन्ग्रेंट झाले, बघा हे 2 ट्रायंगल्स मी कॉन्ग्रेंट दाखवले बाय SSS टेस्ट. दिस 2 अँगल्स आर कॉन्ग्रेंट. दिस 2 आर द सेंट्रल अँगल्स अँड दॅट्स वाय chords corresponding to that central angle are congruent. Why? Because the central angles are congruent, and that's why arc AB is congruent with arc CD. Reason काय? corresponding arcs of central angle. सेंट्रल अँगलशी करस्पॉन्डिंग असलेले ते आर्क्स आहेत, कारण सेंट्रल अँगल कॉन्ग्रेंट आहे म्हणून हे आर्क्स कसे आले? कॉन्ग्रेंट आले. अँड दॅट्स वाय आवर प्रूफ इज कंप्लीटेड हिअर. करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ द कॉन्ग्रेंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रेंट. कॉन्ग्रेंट कॉर्ड जर असतील तर त्याचे आर्क्स कॉन्ग्रेंट असतात, करस्पॉन्डिंग आर्क्स. आर्क जर कॉन्ग्रेंट असले तर त्याच्या करस्पॉन्डिंग कॉर्ड्स कॉन्ग्रेंट असतात. हे 2 थेरम या प्रकरणामध्ये महत्त्वाचे आहेत, कारण पुढे गेल्यानंतर आपल्याला या आर्कचे ज्यावेळेस मेजर काढावे लागतात त्यावेळेस हे अशा पद्धतीचे थेरम्स आपल्याला त्या ठिकाणी उपयोगात आणावे लागतात. तर असे हे एक सिंपल कन्सेप्ट्स आज आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. उद्याच्या आपल्या प्रीमियर व्हिडिओमध्ये आपण पुढचे काही जे उदाहरणं आहेत ते बघणार आहोत. आज जी सूचना तुम्हाला दिली की बा हे व्हिडिओ आता टाकण्याचा उद्देश असा की त्याच वेळेस तुम्ही ते बघायचं आहे. तुम्ही ते बघतायत की नाही याचं मला चॅटबॉक्समध्ये दिसणार आहे, आणि जे विद्यार्थी तशा पद्धतीने करणार नाहीत त्यांना मी घरी फोन लावणार आहे. हा एक भाग तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यावा. आणि आपले हा जो सिलेबस आहे हा अशाच प्रकारे कंटिन्यू चालू राहील. तुम्हाला ज्या अडचणी असतील त्या अडचणी तुम्ही विचारा. काही अडचणी तुम्हाला असा अभ्यास करताना वाटल्या किंवा अभ्यास करताना ही अडचण आली, शिकताना अडचणी फारशा येत नाही कारण आपल्याला तो भाग समजलेला असतो, समोर तो दिसत असतो. पण ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस बऱ्याचशा अडचणी येतात. त्या अडचणी तुम्ही विचारत चला. प्रत्येक अडचणीचं निरसन आपण 100% करण्याचा प्रयत्न करूया. ओके, धन्यवाद. आज आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.